नमस्कार मंडळी. आज आम्ही आलो होतो शेतामध्ये ज्वारी काढायला. मस्त टपोरी अशी ज्वारी बघून मन कसं प्रसन्न झालं होतं. दिवस मावळायचा वेळ झाला होता. तशी बऱ्यापैकी ज्वारी काढली होती आम्ही आज. थोडी राहिली होती. ज्वारी काढायचं काम काय सोपं नाही. शेत म्हणलं की कष्ट आलंच. ज्वारी काढताना पोटात गोळा येते, इतकी जड असते ज्वारी काढायला. आमच्या शेतात बिलारीचे काटे लय झालेत, बिलायतीचे काटे. चिकूला मी म्हणत होते माझ्या मागं पळू नको पळू नको, पण ती सारखं माझ्या मागं पळत होता आणि पडला. त्याच्या हातात इतके काटे घुसले होते, बघून पोटात कसं तरी व्हायला लागलं होतं माझ्या. मग मी त्याच्या हातातले एक एक काटे काढले. खूप रडायला लागला होता चिकू माझा. शेतातलं काम म्हटलं की हे सगळं होणारच आहे. लेकरांना शेतात आणलं की असंच होतं. पण त्यांची पण मातीशी नाळ जोडली जाते ना शेतात, त्यांना पण आणलं की. त्याच्या हातातले काटे काढून झाल्यावरती आम्ही बांधावर बसलो होतो आणि सहज लक्ष हाताकडे गेलं आमचं. अक्षरशः हात मातीने माखून गेलते, चिपळ वरबडली होती हाताला. कसला हात झालं होतं. कष्ट केल्याशिवाय पर्यायच नाही. शेती म्हणजे शेतात मोती पिकवायची म्हटली की असं कष्ट करावंच लागतं. असं स्वतःच्या शेतात काम करायचं सुख वेगळंच असतं. तर असा होता आमचा दिवस. कसं वाटतं